श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। 23 नोव्हेंबर गुरुवार या दिवशी आहे प्रबोधिनी एकादशी। ही एकादशी कार्तिक महिन्यामध्ये येते म्हणून या एकादशीला कार्तिकी एकादशी त्याचप्रमाणे देवउठणी एकादशी अशा अनेक नावाने ओळखलं जातं। ही एकादशी जी आहे तर ती इतर एकादशींपेक्षा सर्वात मोठी एकादशी मानली जाते म्हणून या एकादशीचे व्रत आपल्याला सर्वांना करायचं आहे। अशा या एकादशीचा जो प्रारंभ आहे तर तो 22 नोव्हेंबरला संध्याकाळी 7:30 वाजता चालू होणार आहे आणि या एकादशीची जी समाप्ती आहे तर ती 23 नोव्हेंबरला संध्याकाळी होणार आहे। म्हणूनच आपल्याला एकादशीचं जे व्रत आहे आणि उपाय सेवा जी आहे तर ते आपल्याला 23 नोव्हेंबरला म्हणजे गुरुवारी करायचे आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाचा एक उपाय सांगणार आहे किंवा तुम्ही याला सेवा सुद्धा म्हणू शकता। तर आपल्याला संध्याकाळी म्हणजे एकादशीच्या दिवशी गुरुवारी संध्याकाळी कापुरासोबत एक अशी वस्तू जाळायची आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा न टिकणे किंवा इतर प्रकारच्या ज्या काही पैशाच्या अडचणी आहेत तर त्या दूर होतील आणि आपल्या घराची अगदी भरभरून प्रगती होईल। असा हा एक अत्यंत प्रभावशाली उपाय तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। तर पहा, या कार्तिक महिन्यामध्ये कार्तिकी एकादशीला भगवान श्री हरी विष्णू जे आहेत तर ते योग निद्रेमधून बाहेर येत असतात आणि म्हणूनच ही एकादशी जी आहे तर ती खूप महत्त्वाची मानली जाते। पंढरपूरमध्ये सुद्धा भव्य अशी यात्रा या दिवशी भरत असते आणि या पंढरपूरमध्ये लाखो वारकरी सुद्धा दर्शनासाठी जात असतात। इतकं महत्त्व या कार्तिकी एकादशीला दिलं जातं। म्हणूनच आपल्याला काही उपाय आपल्या घरामध्ये या दिवशी करायचे असतात। तर पहा, आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील, भांडणांमध्ये बघा नवरा बायकोची भांडणं असतील, मुलांची भांडणं असतील किंवा मुलांची आणि वडिलांची भांडणं असतील। मुलं जर आपलं सांगितलेलं ऐकत नसतील आणि मुलांना आपण चांगल्या गोष्टी सांगत असतो पण तरी देखील मुलं ऐकत नाहीत, त्याचप्रमाणे घरामध्ये मुलाचं आईचं भांडण होत असेल, सासू सुनांचं भांडण होत असेल किंवा इतर कोणत्याही प्रकारची जे काही भांडणं होत असतील, त्याचप्रमाणे घरामध्ये पितृदोष असेल तर अशा आपल्या घरामध्ये कधीही पैसा टिकत नसतो आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये वारंवार कटकटी अडचणी येत असतात। तर आता हे जे काही पितृदोष आहेत किंवा इतर प्रकारचे जे कोणते दोष आपल्या घरामध्ये असतील, त्याचबरोबर काही शत्रुबाधा जर आपल्याला असेल। आता शत्रू कसे असतात पहा, काही हितशत्रू असतात जे आपल्या तोंडावरती आपल्याशी गोडगोड बोलतात पण जे मागे जाऊन आपल्याबद्दलच वाईट बोलत असतात किंवा वाईट चिंतत असतात। असे शत्रुबाधा शत्रुपीडा दूर करण्यासाठी सुद्धा तुम्हाला हा उपाय कारगर ठरणार आहे। त्याचबरोबर करणीबाधा वगैरे असेल, आपल्या घराला कोणत्याही प्रकारचे जर दोष लागलेले असतील तर ते सुद्धा या उपायामुळे दूर होणार आहेत। त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये भरपूर कष्ट मेहनत करून सुद्धा आपल्या घरामध्ये जर पैसा टिकत नसेल तर पैसा टिकून राहण्यासाठी हा उपाय तुम्हाला आवर्जून गुरुवारी संध्याकाळी करायचा आहे। अतिशय प्रभावशाली हा उपाय आहे तर तो तुम्हाला मी सांगणार आहे। त्यामुळे घरामध्ये आपल्या प्रत्येक हा उपाय झालाच पाहिजे। अतिशय साधा सोपा आणि अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय आहे। हा उपाय केल्यानंतर तुम्हाला याचा रिझल्ट सुद्धा दिसून येईल अगदी लगेचच। तर तुम्हाला हा उपाय संध्याकाळी करायचा आहे। संध्याकाळी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये दिवा हा नेहमीप्रमाणे प्रज्वलित करून घ्यायचा आहे। सकाळी तुम्हाला पूजा करायची। त्या दिवशी तुम्हाला भगवान विष्णूंना म्हणजे आता प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असतेच तर बाळकृष्णांना तुम्हाला अभिषेक घालायचा आहे। त्यांची तुम्हाला पंचोपचारे अगदी पूजा करायची आहे। त्यांना पिवळ्या रंगाचं तुम्हाला फूल वाहायचं आहे। त्याचबरोबर पिवळ्या रंगाचा शक्य असेल तर प्रसाद सुद्धा तुम्ही करून दाखवू शकता। तर अशा पद्धतीने तुम्हाला पूजा जी आहे तर ती भगवान विष्णूंची म्हणजे आपल्या बाळकृष्णांची या दिवशी करायची आहे। त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल तर त्यांची सुद्धा तुम्हाला अगदी सांगितल्याप्रमाणे पंचोपचार पूजा करायची आहे। स्वामींचा सुद्धा हा गुरुवारचा दिवस आहे। जर तुमचे गुरु स्वामी असतील तर स्वामींना सुद्धा आपण प्रत्येक गुरुवारी अभिषेक हा घालायचा असतो। तर अशा पद्धतीने तुम्हाला ह्या पूजा जी आहे तर ती सकाळीच करून घ्यायची आहे। त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी काही सेवा सुद्धा मी करायला सांगणार आहे। जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही त्या नक्कीच आवर्जून करा। तर तुम्हाला संक्षिप्त भागवत पारायण जे आहे तर त्याचं तुम्हाला पठण करायचं आहे। पारायण तुम्हाला एक कंप्लीट करायचं आहे। त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला एक माळी किंवा 108 वेळेला तुम्हाला जप हा करायचा आहे। आता या ज्या सेवा आहेत तर त्या तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही नक्की आवर्जून करा। खूप छान याचा तुम्हाला असा अनुभव बघायला मिळेल। त्यासोबतच आपल्याला
आपल्याला हा उपाय जो आहे तर तो संध्याकाळी करायचा आहे। दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे पहा, 3 लवंगा घ्यायच्या आहेत। 3 लवंगा ज्या आहेत तर त्या व्यवस्थित पाहून घ्यायच्या आहेत, तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात, फूल असलेल्या चांगल्या व्यवस्थित पाहून तुम्हाला लवंगा घ्यायच्या आहेत। त्यानंतर तुम्हाला भीमसेनी कापूर या ठिकाणी घ्यायचा आहे। भीमसेनी कापूर तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही नक्की पूजेच्या कोणत्याही साहित्याच्या शॉपमध्ये तुम्हाला अगदी इझिली मिळेल, तर तिथून तुम्ही तो घेऊन यायचा आहे। आणि जर तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही इतर कोणताही साधा कापूर वापरला तरीही चालेल, जो तुम्ही पूजेसाठी वापरता तर तो कापूर तुम्ही वापरला तरीही चालेल। तर भीमसेनी कापराच्या तुम्हाला 5 वड्या घ्यायच्या आहेत आणि हा कापूर जर तुमच्याकडे नसेल किंवा छोटा कापूर असेल तर मग तुम्हाला त्याच्या 7 वड्या घ्यायच्या आहेत। आता हा कापूर जो आहे दुसरा म्हणजे कोणत्याही प्रकारचा जो इतर कापूर असतो तर त्याच्यामध्ये खूप भरपूर प्रमाणामध्ये प्लास्टिक असतं आणि ते आपल्या घरामध्ये जाळल्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचा फायदा त्यांनी होत नाही आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये आपल्याला भीमसेनी कापूर जो आहे तर तो जाळायचा आहे। त्यानंतर तुम्हाला 3 वेलची घ्यायची आहे। तुमच्या देवघरासमोर तुम्हाला बसायचं आहे, दिवा प्रज्वलित करायचा आहे, बसायला तुम्हाला आसन घ्यायचं आहे, आसनावरती तुम्हाला बसायचं आहे। 3 लवंगा आणि 3 वेलची जी आहेत तर त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे आणि माता लक्ष्मी त्याचप्रमाणे भगवान श्री हरी विष्णूंना तुमची अडचण तुम्हाला सांगायची आहे, तुमची जी काही इच्छा आहे तर ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि तुम्हाला प्रार्थना करायची आहे। त्यानंतर या ज्या लवंग आणि वेलची आहेत तर ते तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये ठेवूनच तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं पठण सुद्धा करायचं आहे, एक वेळेला तुम्हाला पठण करायचं आहे। आता जर तुम्हाला लिहिता येत नसेल तर मग तुम्ही श्रवण करा किंवा मग तुम्ही अगदी YouTube वरती बघून सुद्धा हे म्हटलं तरीही चालेल किंवा Google मध्ये सर्च करा, तिथे पाहून तुम्ही म्हटलं तरीही चालेल। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे पहा, तर तुमच्याकडे कापूरदानी असेल तर ती घ्या, वाटी घ्या, प्लेट घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला या कापूर टाकायच्या आहेत आणि कापरावरतीच तुम्हाला या 3 लवंगा टाकायच्या आहेत आणि तुम्हाला ह्या प्रज्वलित करायच्या आहेत। प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला महालक्ष्मीची किंवा माता लक्ष्मीची जी आरती येते तर ती आरती तुम्हाला म्हणायची आहे। त्या कापरासोबतच तुम्हाला ही आरती ओवाळायची आहे। आरती ओवाळल्यानंतर ही जी प्लेट आहे किंवा ही जी कापूरदाणी आहे तर ती तुम्हाला तुमच्या घरामध्ये संपूर्णपणे फिरवायची आहे। तुम्हाला तुमच्या घरातल्या प्रत्येक कोपऱ्यामधनं हा जो कापूर आहे तर तो फिरवायचा आहे, त्यामुळे आपल्या घरातली सर्व नकारात्मकता, जी काही अलक्ष्मी आहे, आपल्या घरामधले जे काही दोष आहेत, करणी बाधा आहेत तर ते संपूर्णपणे आपल्या घरातनं बाहेर जातील आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्या सर्व अडचणी दूर होतील। असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय तुम्हाला या कार्तिकी एकादशीला म्हणजेच देव उठणी एकादशीला करायचा आहे। अत्यंत प्रभावशाली उपाय आहे। संध्याकाळी तुम्ही 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत कधीही करू शकता। जर तुम्हाला सूतक असेल तर तुम्हाला उपाय करता येणार नाही, मासिक धर्म असेल तर मग तुम्ही घरातल्या इतर व्यक्तीकडनं किंवा इतर सदस्याकडनं हा उपाय करून घेतला तरीही चालेल। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।